डान्स फ्लोअरवर 20 ते 25 पोरी नाचतायत. एक ग्राहक हुक्क्याचा आनंद लुटतोय. त्याच्यासमोर 500च्या नोटांच्या गड्ड्यांचा मनोरा उभा आहे. 1 करोडपेक्षा नक्कीच जास्त भरतील एवढे पैसे या बहादरानं एका रात्रीत त्या बारबालांवर उधळल्याचं समजतंय. टाइम्स ग्रुपच्या मुंबई मिररमध्ये या व्हायरल क्लिपबद्दल सविस्तर बातमी छापून आल्यानंतर डीसीपी झोन 10च्या अंडर येणाऱ्या सहार पोलीस स्टेशननं काय कारवाई केली तर बुधवारी ही बातमी बाहेर आली. त्यानंतर गुरुवार शुक्रवार हा बार बंद ठेवला. का बंद होता माहित नाही. पोलीस तपासाला येतील म्हणून सगळे गायब होते का तर माहित नाही. पण अवघ्या 2 दिवसांनी हा बार पुन्हा छमछम करू लागला. एकंदरच वरवर सगळं शांत वाटत असलं तरी मुंबई शहर ह्या आतल्यात काळ्या पैशांच्या जोरावर पूर्वीसारखंच धुमसतंय. जर का आजही त्या 90च्या दशकातली डान्स बार संस्कृती तशीच सुरू असेल किंवा आहे तर मग त्या पोरींचा बाजारही सुरू असणार. ड्रग्ज आणि इतर नशिल्या पदार्थांची रेलचेलही असणार. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या नशेची व्याख्याच बदललेली असणार. हे तर बंद छताखाली चालतंय. पण शहरातल्या हमरस्त्यांवर एखाद्या मॉलच्या मागे सुनसान गल्लीत काय चालतंय हे तिथल्या एका नगरसेवकाला विचारा. संपूर्ण बोरिवलीमध्ये स्पेशली मॅक्सिस मॉलच्या पाठीमागे आम्ही उभा आहोत. मॅक्सिस मॉलच्या पाठीमागे RSC 21चा हा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता हा इंजेक्शन हा कुठला ड्रग्स आहे मला माहित नाही. पुन्हा एक धरलेला पण सिरीन आहे. हे जे युथ आहे तुम्ही बघू शकता हे इंजेक्शन याच्यामध्ये औषध पण आहे. हे ड्रग्सचा नमुना याच्यामध्ये आहे आणि किती सिरीज पडलेले बघा तुम्ही. 1 इंच हा इंचाचा हा सुई आहे. असं बघून मी खरोखर मी स्वतः विचलित होतो. हे आपला नवीन युवा पिढीला बर्बाद करण्याचा एक मोठा रॅकेट आहे. ऑल इज नॉट वेल. सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतींनी घाम फुटतोय. पण काळा पैसा कमावणारे धनदांडगे स्कॅमर झोलर्स हे लोकांना चुना लावून मजा मारत क्रूजवर हिंडतायत कुटुंबासह. मोदीजी सांगतायत की परदेशवारी टाळा तर हे भाडखाव लोकांकडून लुबाडलेल्या पैशांवर जीवाचं सिंगापूर करतायत. वर सोशल मीडियावर ते फोटो निर्लज्जपणे टाकून स्वतःची लाल करून घेतात. यांची ती लाल गांड सुजवली पाहिजे. यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. एवढा दाखवला पाहिजे की ती लालची चॉकलेटी आणि नंतर चॉकलेटीची काळी पडली पाहिजे.